भूमीवर मी आपल्या माध्यमातून सांगू इच्छितो की मुखेडची नगरपालिका निवडणूक काँग्रेस पक्षाच्या वतीने नगराध्यक्षपद व नगरसेवकाच्या उमेदवारांनी विचाराच्या लढाईप्रमाणे वैचारिक लढाई दिलेली आहे। संविधानिक आणि लोकशाही मार्गाने आम्ही ही निवडणूक लढवलेली आहे, परंतु जनतेने मतदारांनी ही निवडणूक भावना आणि पैशाला महत्त्व देऊन त्यांना निवडून दिलेलं आहे आणि काँग्रेस पक्षाला नाकारलेलं आहे। याचं दुःख वाटतंय आणि या ठिकाणी पैसा आणि भावना ह्या जिंकलेल्या आहेत। विकास किंवा सामाजिक कार्य, राजकीय कार्य याच्याकडे दुर्लक्ष करून पैसा आणि भावनेला महत्त्व दिल्याचं या ठिकाणी हा निकाल याच्यातून स्पष्ट होतो। तुम्ही जनतेसाठी भरपूर मागील काळात कामं केला होता, पण तुम्हाला जनतेने थोडंसं या वेळेस हे केलेलं आहे, तुम्ही काय सांगाल? याचंच वाईट वाटतं की नागरिकांनी किंवा मतदारांनी विकास किंवा कार्यकर्त्यांनी केलेल्या कामाकडे दुर्लक्ष केलेलं आहे। सामाजिक कार्य असो की शैक्षणिक असो की राजकीय असो, आम्ही केलेल्या कार्याकडे दुर्लक्ष करून केवळ पैसा आणि भावना याला महत्त्व दिल्याबद्दल आम्हाला मनस्वी वाईट वाटतंय आणि हा आलेला निकाल आम्ही स्वीकारतो। पक्षाच्या अतिशय वाईट काळामध्ये झेंडा खांद्यावर घेऊन निवडणूक लढवणं क्रमप्राप्त होतं म्हणून आम्ही लढवलो आणि या ठिकाणी आलेला निकाल आम्ही स्वीकारलाय। याच्यात एकच म्हणू इच्छितो आपल्या माध्यमातून, थका नहीं रुका नहीं, राजनीति के बाजार में बिका नाही। आमच्या कुठल्याही नगरसेवकाचे किंवा नगराध्यक्ष पदाचे उमेदवार मॅनेज झाले नाही किंवा विकले गेले नाही। हे सगळ्यात महत्त्वाचा लढा दिला, संघर्ष केला, हे महत्त्वाचं। पण सर, तुमच्यासारख्या सामाजिक कार्यकर्त्यांना पैसे देऊन लोक इलेक्शन लढत आहेत, त्या पैशांना काय आळा लावता येते की नाही? अजिबात नाही। नागरिकांनी मतदारांनीच या गोष्टीला महत्त्व दिल्यामुळं पैसा कोण जास्त द्यायला लागलाय आणि भावनिक पद्धतीने कोण आपल्याला स्वीकारतो याच्यावरच जर मतदार वाट पाहत असतील तर केलेल्या सामाजिक कार्याला, उच्च शिक्षणाला किंवा सामाजिक चळवळींना काहीच महत्त्व राहणार नाही। अतिशय उच्च प्रमाणे बोलणारे, वैचारिक मतं व्यक्त करणारे सुद्धा लोक पैसा आणि भावनेला बळी जात असतील तर यापुढचं राजकारण खूप विदारक आहे असं मी या ठिकाणी आपलं मत मानतो। या ठिकाणी निवडणूक कोणत्या मुद्द्यावर लढवली गेली? विकासावर झाली का? नाही, या विकासाच्या मुद्द्यावर लढलीच नाही आहे। केवळ पैसा कोण वाटतो जास्त आणि काय भावना, कट्टरवाद जिंकलेला आहे। या ठिकाणी सेक्युलर किंवा धर्मनिरपेक्षता किंवा विकास, मूलभूत सुविधा याच्याकडे प्रचंड दुर्लक्ष झालेलं आहे। थँक्यू सर।